शेतकरी मित्रांनो, गेल्या 2 महिन्यापासून राज्यात सोयाबीन हमीभावामध्ये विकण्यासाठी ई समृद्धी ॲपवर नोंदणी चालू आहे। परंतु ही जी ई समृद्धी ॲपवर नोंदणी करण्याची तारीख आहे तर ती 31 डिसेंबर ठेवण्यात आली होती आणि अद्यापही 70% पर्यंत लोकांनी आपली जी नोंदणी आहे तर ती ई समृद्धी ॲपवर केलेली नाही। मित्रांनो, फक्त 30 ते 35% लोकांनी ई समृद्धी ॲपवर सोयाबीन हमीभावामध्ये खरेदी करण्यासाठी केलेली आहे। त्यामुळे आता या शेतकऱ्यांचं काय होईल? सरकार यांना मुदतवाढ देणार आहे का? या संदर्भात अपडेट तुम्हाला देणार आहे। त्याचबरोबर सरकार सुद्धा सोयाबीन खरेदी करण्यासाठी जी प्रक्रिया आहे तर ती अत्यंत मंद गतीने राबवत आहे। अजूनपर्यंत 15 ते 20% सोयाबीन फक्त खरेदी केल्या गेलेला आहे। त्यामुळे हा सोयाबीन खरेदी करण्यासाठी का अडचण येते, कधीपर्यंत ही जी प्रोसेस आहे तर ती फास्ट राबवली जाईल, जेणेकरून शेतकऱ्यांना याचा कोणत्याही प्रकारचा जो त्रास आहे तर होणार नाही। मित्रांनो, बऱ्याच शेतकरी मित्रांनी ई समृद्धी ॲपवर रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणी करून सुद्धा त्यांचा सोयाबीन अद्यापही खरेदी केला गेलेला नाही। मित्रांनो, त्यामुळे ही महत्त्वपूर्ण बाब सरकारने लक्षात घेता लवकरात लवकर शेतकरी मित्रांना आपला जो सोयाबीन आहे तर तो हमीभावामध्ये देता यावा आणि त्यांना त्यांचे बदल्याचे जे पैसे आहेत तर ते लवकर मिळावे। मित्रांनो, सोयाबीनची हमीभावाने विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांची नोंदणी करण्यास 31 जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। तांत्रिक अडचणी आणि खरेदी केंद्रांना मंजुरी मिळण्यास झालेला उशीर यामुळे सोयाबीन शेतकऱ्यांची नोंदणी धीम्या गतीने सुरू आहे। मित्रांनो, नोंदणीला 2 महिने होऊनही 6 लाखांचाही टप्पा पार झालेला नाही। त्यामुळे नोंदणीला मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती। त्यानुसार पणन विभागाने 29 डिसेंबरला पत्र काढून सोयाबीन नोंदणीला 1 महिन्याची मुदतवाढ दिली आहे। राज्यात यंदा 30 ऑक्टोबर पासून हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांच्या नोंदणीला सुरुवात करण्यात आली, परंतु तोपर्यंत खरेदी केंद्रांना मंजुरीच मिळाली नव्हती। तसेच नोंदणी करताना सर्व्हरचा देखील मोठा अडथळा हा निर्माण झाला होता। त्यामुळे सुरुवातीचे 2 ते 3 आठवडे नोंदणी अतिशय संथ गतीने सुरू होती। डिसेंबर महिन्यात खरेदी केंद्राची संख्या वाढली, तिथून पुढे शेतकऱ्यांची नोंदणीही वाढली। 87,000 शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे। सोयाबीन उत्पादकांच्या तुलनेत नोंदणीचा आकडा खूपच कमी आहे। राज्यात खरेदी केंद्राची संख्या 900 वर पोहोचली आहे। असे असले तरी केंद्रांना उशिरा मिळालेली मंजुरी आणि खरेदीतील अडचणी यामुळे सोयाबीन खरेदीची गती अतिशय मंद आहे। खरेदी केलेल्या सोयाबीनच्या गाड्या वखार महामंडळाच्या गोदामामध्ये 4 ते 5 दिवस खाली होत नाही, त्याचाच परिणाम खरेदीवर होत आहे। राज्यात 29 डिसेंबर पर्यंत केवळ 3,60,000 टन म्हणजेच उद्दिष्टाच्या केवळ 20% सोयाबीन खरेदी हा केला गेला आहे। मित्रांनो,